आज या मंचावरती होळीच्या निमित्ताने रंग उधळायला 2 मैत्रिणी येणार आहेत. या दोघीही उत्तम अभिनेत्री आहेत. या दोघी मैत्रिणींना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री क्रांती रेडकर आणि त्यांची मैत्रीण आणि एक गुणी अभिनेत्री नाहिद सायरसी यांचं स्वागत. मॅडम तुमचंही फार मनापासून स्वागत. तुम्ही फार सुंदर दिसताय. तुम्हाला माहिती का, एरवी कुणी पाहुणे आल्यानंतर मी नाचायचं धाडस तरी करतो, डेअरिंग करतो. आज तुम्ही आल्यानंतर कोंबडी पळालीवरती नृत्य सुरू केलं आणि मला एका क्षणात लक्षात आलं की माझा कोंबडा झालाय. मी काही पुढे नाचायची हिंमतच केली नाही. कशात तुम्ही दोघे? छान नाचलं तुम्ही. मी? येस, आम्ही बघितलं. आय वॉज द सेम ॲज यू. वा, फारच भारी. होळीच्या तुम्हाला फार मनापासून शुभेच्छा. येणारं वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये खूप रंग घेऊन येऊ आणि तुम्हाला आनंद मिळत राहू अशी मी देवाला प्रार्थना करतो. कशात दोघी, कशा आहात तुम्ही? एकदम मस्त. ही जरा गोरी मी सावळी आहे. कशा आहात? उत्तर ही जरा गोरी आणि मी सावळी आहे. आणि आम्ही धुपछा आहो ना. आम्ही धुपछा आहे. तुमची किती वर्ष मैत्री आहे? माझी आणि नाहीची ओळख ही सोशल मीडियामुळे झाली. बर. आम्ही सोशल मीडियावर एकमेकींना DM केले. मला हिचं कॉन्टेंट आणि हिचं काम खूप आवडतं आणि मला ना हिला बघूनच तिच्या पोस्टमधून, तिच्या रील्समधनं मला सारखं असं वाटायचं की ही किती खरी आहे, ही खूप आपल्यासारखी असणार असं मला सारखं वाटे. आणि माझा तो डाऊट अगदी खरा निघाला, कारण की मला आता असं वाटतच नाही की मी हिला आता भेटले. मला जेन्युइनली असं वाटतं की मी हिला नर्सरीपासून ओळखते की काय. ग्रेट. पण तुम्हा दोघींचे फार मनापासून पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला आमच्या घराची आणि या स्वयंपाकघराची ओळख करून देतो. तिकडे आहे आठवणींची पेटी. आठवणींच्या पेटीमध्ये फळं आहेत, भाज्या आहेत, गुळ पावडर आहे, लोणचं आहे. त्याच्यानंतर आपल्या मागे जो आहे इथे, तो आहे चविष्ट चकाट्या पिठाचा कट्टा. इथे पदार्थही चविष्ट टेस्टी करायला लागतात आणि चकाट्या गॉसिप ते तर आम्ही एकदम खूप छान करतो. माझी खात्री, पूर्ण खात्री आहे. तर ते करत आपल्याला इथे स्वयंपाक करायचा आहे. आणि तो आहे आठवणींचा कट्टा. आठवणींच्या कट्ट्यामध्ये मैत्री झाली कशी, त्याच्यामध्ये काही गोड क्षण असतील, काही एकमेकींना साथ देणारे क्षण असतील, तर याचा उलगडा आपल्याला त्या आठवणींच्या कट्ट्यावरती करायचा आहे. तर सुरुवात आपण तिकडून करूया. चालेल ना? 2 सुंदरींचं स्वागत करतो आज. म्हणजे मी एकदम फुलपाखरासारखा झालेलो आहे. खूप छान वाटतं असं त्या जवळून गेलं तरी. तर आता आपण गप्पांना सुरुवात करूया. या, आम्ही सारे खवय्ये. दोघींचंही आमच्या या घरामध्ये पुन्हा एकदा स्वागत. जरा गप्पा मारूया. पुढी आहात दोघी? खूप, बापरे, खूप जास्त. आम्ही ऍक्च्युली डब्बे पण एक्सचेंज करते. हो. बरं, तर घोटघोट चहा घेऊया का? ओ येस, चालेल ना? घ्याल ना तुम्ही? येस येस. म्हणजे माहित नाही मला सुंदर मुली काय पितात. प्रेमाने जोडीने पदार्थ बनवत राहू, आठवणींनी नात्यांना जगण्या रंगत देऊ. आपण आता परत एकदा आपल्या पुढी याच्याकडे येऊया. तर तुमची मैत्री सोशल मीडियावरती झाली, पण मग मैत्री म्हणल्यानंतर भेट, कॉन्व्हर्सेशन हे सगळं फुलत कसं गेलं आणि याच्यामध्ये फूड कसं इन्व्हॉल्व्ह झालं? काय होतं, बिकॉज आम्ही दोघी इन्फ्लुएन्सर्स सुद्धा आहोत, तर आम्हाला कायम ना रेस्टॉरंटचे इन्व्हिटेशन्स येतात. तर आम्ही दर मीटिंगला एक रेस्टॉरंट फिक्स करतो. आम्ही 4 रील्स आमच्या काढून ठेवतो की ह्या आपल्याला शूट करायच्या तिकडे, आणि मग त्या रेस्टॉरंटमध्ये भरपूर जेवतो आणि 3-4 तास आमचा कॉन्टेंट शूट करून आम्ही घरी जातो. येस. पण मग हे स्क्रिप्ट कोण लिहितं? ते आमचे दोघे आधी आम्ही ठरवतो की आपल्याला हे करायचं, हे म्हणजे मंडे टू फ्रायडे आम्ही ते करते प्लॅनिंग की काय करायचं. सॅटर्डेला भेटून ते एक्झिक्यूट करतो, जेवण. बरं. आणि आम्ही एडिटला बसलो दोघे की जवळपास मणिरत्नमचा सिनेमा एडिट होतोय की काय असं डाऊट लोकांना येऊ शकतो. एकदम सिरियस, तू ते कर, वो साऊंड निकाल वहां से, हाँ हो गया तेरा, ये देख ले एक बारी, अप्रूव्ह कर, असं वगैरे
देवाणघेवाण. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आस्वाद घेतला असेल भोजनाचा, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खाण्याचा, तर तुम्हाला मुंबईतलं सगळ्यात जास्त आवडलेलं फूड कुठलं? दाल चावल भाजी, ती घेऊन पिझ्झा, ते गोमांतक टाईप टू जॅपनीज. ऍक्च्युली मला सगळं जेवण खूपच आवडतं. आणि जे आमच्या रेंज मध्ये आहे ते वडापाव, शेवपुऱ्या. तिने आता इथे आल्यावर असं मस्त दाबून पोहे, उपमा, खिचडी त्यांनी मला सगळं विचारलं खाल्लं. काय पाहिजे. साबुदाणा खिचडी आहे, पोहे आहे आणि उपमा आहे. सो वी विल एक काम करा, एक थाळीमध्ये थोडं 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 सगळंच द्या. चालेल, पण तुमची केमिस्ट्री पण छान आहे. या मैत्रीमध्ये कधी नोकझोक? नाही कधीच नाही. आता आय डोंट थिंक होऊ पण शकते. म्हणजे आम्ही असं एज वरती आलेलं आहे की या, आणि ही खूप चांगली मुलगी आहे. ही पण खूप छान आहे, स्वीट आहे, अंडरस्टँडिंग. ब्युटी इन्फ्लुएन्सर आहात. हो. घराघरात आमच्या गृहिणी हा कार्यक्रम पाहतात. त्याच्यामध्ये आया, मावश्या, काकवा, ताया, बहिणी, वहिन्या सगळ्या आहेत. एक बेसिक 3 टिप्स अशा की ज्याच्यामुळे त्यांना तुमच्यासारखं एक असं थोडंफार जवळ पोहोचता येईल. आय थिंक मेन टिप जे मी सांगणार आहे की लेस इज मोर मेकअप मध्ये. म्हणजे असं वाटतं की इतकी लावणार, इतकी पावडर लावणार, इतकी काजळ लावणार, इतकी असं आणि एकदम छान दिसणार. नो, लेस इज मोर. लेस इज. मग हे लेस इज मोर असताना सुद्धा जो काही 2-2 तासाचा वेळ लागतो घराघरात, हे ऍक्च्युली मला पण नाही माहिती काय कशाला लागते. मी पण 2 वेळ घेऊ शकते पाहिजे तरी घेते, पण कधी कदा घराचं पण काम आम्हालाच करायचं ना. तुम्ही लोक फक्त तयार झाला आणि नंतर चला 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 चला, नथिंग बियॉन्ड दॅट ना. ओके सॉरी. यांना मेकअपला कमी वेळ का लागतो? कारण परमेश्वराने खूप वेळ घेऊन यांना बनवलंय. क्या बात आहे. आम्हाला म्हणजे तुम्ही आज घरी नका जाऊ. तुम्ही आज घरी नका जाओ, तुम्हाला फटके पडेल. पण फार इंटरेस्टिंग. तुम्हा दोघींशी गप्पा मारताना मला खूप मजा वाटतेय. तुम्हाला भेटायला एक स्पेशल गेस्ट इथे आलेले आहेत. नमस्कार. हे जे नाचलं ते काय होतं? ते कोंबडं होतं का कोंबडी होती का काय होतं? कोंबडाच होता. कोंबडाच होता. क्या बात आहे. अहो माझ्या डोळ्याने दिसायचं बंद झालं पुरं लाईट चमकते. ग्लॅमर किती आले आपल्याकडे. अरे क्या बात आहे. म्हणजे आज असं या सोफ्यावरती असं म्हणजे असं मला दिसायचंच बंद झालं. मला आता दिसायचं चष्मा पण विसरून आलो मी घरी. अरे वा. फार छान. तुम्ही ओळखता नाही यांना? हो ओळख. 2 गुणी अभिनेत्री, हो. सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतात. क्रांती मॅडमचा ज्या वेळेला पिक्चर आला हा. त्या दिवसापासून मी व्हेजिटेरियन झालो. कोणता पिक्चर? जत्रा. कुठला? जत्रा. का व्हेजिटेरियन का झाला? अहो त्या वेळेला मी जेवायला बसलो होतो, हा. त्यावेळेला जी कोंबडी पळाली ती आजपर्यंत काय मला सापडली नाही. त्यामुळे ते अजूनही वेज आहे. म्हणून तुम्ही व्हेजिटेरियन झालो. वा वा वा. फारच छान. अजून काही? त्या मॅडमला काय ते टिप्स द्यायला याच्यासाठी, कारण का माझी बायको हा. एवढे मलम लावते, पावडर लावते, तरी सुद्धा सुंदर दिसत नाही. म्हणूनच त्यांना सांगा कमती लावा. सुंदर दिसत Let's नाही. हे see काहीतरी टिप more. द्या याच्यासाठी मी इकडे यांना विचारतो. हा. पण पहिली टिप हे त्यांनी ही दिलेली आहे की लेस इज मोर. कमी क्रीमा लावा, कमी पावडर लावा. हा. ह्याच्यात काय आणलंय त्याच्यात बघा ना त्यांच्या आवडीचा पदार्थ घेऊन आलोय. माय गॉड. सर? म्हणजे एकदम रिसर्च करून अरे पिठलंय का हे? Yes. झुणका भाकरी. गॉड. वा. झुणका भाकरी ह्यांना आवडते. हे खूप आवडीचं आहे. अरे थँक्यू. ग्लॅमर आणि झुणका भाकर म्हणजे काय कॉम्बिनेशन जरा वेगळं आहे. झुणका भाकर जास्त खात. पण हे पुढचे डबे कुणासाठी आहेत? हे त्यांच्या मुलांसाठी चाललोय, छबिल आणि गोदावरी. अच्छा. तर मॅडम इकडे आहेत, तर तिकडे त्यांना जेवण द्यायला पाहिजे ना. थँक्यू सो मच काका. तुम्हाला खूप शुभेच्छा. असेच येत राहा, आनंद देत राहा. थँक्यू. वा वा. बरं काय हे काय तुमचं रहस्य काय? झुणका भाकर एवढी आवडते? नाही, सो मला नाहीदला ऑलवेज मला असं वाटतं की तिला आता मराठी रील करायला मी लावते. तिला आता मराठी शो वर मी घेऊन आले आहे. तर मला असं वाटतं की ती इतकी सुंदर आणि इतकी खरी आहे की जसं हिंदीत तिने अधिराज्य गाजवलेलं आहे तसं मराठी मनामनात ती आता गुंतलेली आहे आणि त्यांच्यावर राज्य करते आहे. तर त्यांच्या प्रेमाच्या भेटीसाठी ती इथे आलेली आहे. आणि मराठी लोकांचं हे सगळ्यात आवडतं जेवण आहे. झुणका भाकर असली की मग बस, बाकी काही नको. बरोबर. तर माझी इच्छा होती की तिने हे आज खावं आपल्या बरोबर. किती छान. प्रेमाने जोडीने पदार्थ बनवत राहू, आठवणींनी नात्यांना जगण्या रंगत देऊ. तुम्ही एक खाता सहज तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो की आपल्याला पुढे एक छोटासा खेळ खेळायचा आहे. Okay. ज्या खेळाचं नाव आहे चुकीला माफी आहे.
याच्यामध्ये तुम्हाला ठरवून चुकीचं उत्तर द्यायचं आहे. जर तुम्ही चुकूनही बरोबर उत्तर दिलं तर तुम्ही चुकलात आणि right. ठरवून चुकीचं उत्तर दिलं की बरोबर आलात. करेक्ट. ओके. कळलं ना किती सोपं मराठी आहे बघा बरं. बघ. ओके, हम्म. तर पहिला प्रश्न असा आहे की चहा करण्यासाठी साहित्य काय लागतं? मसाला, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि जिरं. आपण फिल्म सिनेमा कुठे जाऊन बघतो? घरी. ए आय वॉज फर्स्ट यार. अच्छा चल बोल. आय एम थिंकिंग शौचालय. मी खरं उत्तर दॅट इज रॉंग. एक्झॅक्टली रॉंग ना. घरामध्ये No, actually नो बघू नो यू शकते ना. डोंट नो दिस इज अ टॉन्ट. मनॉल झालंय हा. ओके, उत्तम अभिनयाची टीप काय आहे? माझ्याकडे खूप छान टीप आहे. हा सांगा. नाही. घरी झोपा काढल्यावर तुम्ही उत्तम ऍक्टर होता. ते पण ऑडिशन्सला जायचं नाही, मेहनत करायची नाही आणि घरी झोपून राहायचं. मग आपोआप तुम्ही- तुम्हाला संधी येते. आपोआप तुम्हाला संधी येणार आणि तुम्ही एकदम सुपरस्टार होणार. कमाल, फॅब्युलस. वाव. होळीला काय केलं जातं? फटाके ना- फोडले जातात. ए यार अच्छे रे ते आन्सर. मी नॉर्मल बोलले, तू हा. चांगले आहात. नाही, पण actually- किंवा वोटिंग करायला जातात ना. हा वोटिंग होळीच्या दिवशी. होळीच्या दिवशी वोटिंग करायला जाते. वोटिंग करतो आम्ही. Right. तर होळीच्या दिवशी फटाके वाजवले जातात आणि होळीच्या दिवशी आपण मतदान करायला जातो. गाणं तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. ये दोस्ती हम तोड लेंगे. तोड देंगे म्हणाली ती. पुढचं गाणं आहे अच्छा चलता हूँ. फिर कभी नहीं मिलेंगे. अच्छा चलता हूँ फिर कभी नहीं मिलेंगे. किंवा अच्छा चलता हूँ भाजी पोळी खा लेना, थोड़े झुणके के साथ भाकर भी खा लेना. कांदा फोडे या फोडे या कांदा फोडे या फोडे. कांदा फोडे या मिर्ची के साथ है ना. बेस्ट. मुन्नी बदनाम हुई. मैं आई एम वेटिंग टू सी उसका आंसर क्या है. मुन्नी बदनाम हुई जेल में अरेस्ट होके. ओके, चला आता तुम्हाला मणी पूर्ण करायच्या आहेत. घरोघरी डॅश डॅशच्या चुली. घरोघरी इंडक्शनच्या चुली. Right. प्रोग्रेस झालाय. मातीच्या Progress चुलीवरनं इंडक्शन. नाच ना आहे. नाच ना आया घागरा तेडा. हाँ. आसमान से गिरे. आसमान से गिरे, दादर स्टेशन के ट्रॅफिक में अटके. हा, बरं आता आपण एक काम करू. तुम्ही एकमेकांविषयी खूप चांगलं बोललायत. हा. आता एकमेकांविषयी खोटं खोटं बोलावं लागणार. हो, खोटंच बोलायचं. चालेल. हा. I am also. नाही, अतिशय मतलबी आहे. ती मला नेहमी उपाशी ठेवते. घरी आले की साधं पाणी विचारत नाही आणि तिला फक्त मी पणा करायला आवडतो आणि दर वेळेला बघावं तेव्हा ती उठून माझ्या घराखाली फिरत असते आणि ती म्हणते माझ्या घराकडे तू अजिबात येऊ नकोस, मीच येणार तुझ्या घराकडे. आता तुम्ही. क्रांती घरात येते ना की तिचे चालूच झालं होतं. अरे त्या दिवशी माहिती तुम्ही ती बॅग घेतलेली होती ना, ती कुठून घेतली? अच्छा इथे नाही मिळते. बट यू लव्ह मी ना, मला दे ना. चालेल ना, तू जेव्हा परत जाईल तेव्हा. थोडक्यात तुमच्याकडे जे जे आहे ती क्रांती सगळं मागत राहते आणि स्वतःचे चोचले पुरवते असं तुम्ही सांगितलं. हा खोटं आहे. खोटं सगळं. पण इंटरेस्टिंग. तुम्ही हा खेळ तुमच्या पद्धतीने फार इंटरेस्टिंग केलात. आता आपण एक काम करूया, स्वयंपाकाकडे जाऊया.